श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये. स्वामींची सेवा करत असताना आलेले सुंदर सुंदर अनुभव आपल्या या चॅनलवरती पाहायला भेटत असतात आणि आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव तेवढाच एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या वैजापूर येथील आहेत आणि त्या ताईंचं नाव हे छाया शेळके आहे. ते जिल्हा औरंगाबाद येथील आहे. चला तर त्यांच्या आयुष्यामध्ये आलेले जे स्वामींचे सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला, अनुभव शेअर करता. हो हो, अनुभव शेअर करते मी. वैजापूर. आणि नाव सांगायचंय का तुम्ही? मी वैजापूरची. माझं नाव छाया शेळके. मला एक मुलगा मुलगी आहे. मी 2014 पासून स्वामी सेवेत आहे. 2014 पासून? हो, 2014 पासून. ते कसं झालं, माझी मुलगी आजारी असायची, खूप खूप आजारी असायची. आणि मग मी इथं औरंगाबाद मध्ये राहते, संभाजीनगर मध्ये. पण मी औरंगाबाद? हो हो, औरंगाबादला. मग माझी मुलगी खूप आजारी असायची. माझे मिस्टर MIDC वॉटर सप्लाय ते. मग आम्ही भाड्याच्या घरात राहायचो. भाड्याच्या घरात राहायचो ना, तर तिथं माझी मुलगी आजारी असायची. तिथं स्वामी सेवेकरी होते शेजारी. त्या म्हणल्या ताई चालता का केंद्रात? मग मी गेले. मग मी सेवेकरी झाले. मला त्याच्यातलं खूप काही कळालं. मग मी स्वामींना माझ्या मुलीचा प्रश्न मांडला. माझा काहीच प्रश्न नव्हता, माझ्या मुलीचा होता. कारण माझी ती बालदमा होता, ती लहानपणापासून. अरे बापरे. हा, तिचा इलाजच होत नाही. अरे याचा लय आवाज आला. हो ना हो ना, आवाज वाढला ना. मग मी थोडस लांब जाते अजून. आमच्या कॉलनीत वर्षी सारात आहे ना. त्याच्यामुळं मग मी माझ्या मुलीमुळं मी सेवेत आले ना. तर मग मी दिंडोरी फिरणीत सेवेकरी आहे. दिंडोरीला जात असते नाईट सेवेला त्याला. अरे वा. हा, दिंडोरीला. तर मग तसं आता माझी मुलगी आजारी पडली. ती आजारी तर पडतच नाही स्वामी कृपेना, पण पडली का पटकन बरं लागत नाही. आणि वीक खूप आहे ना ती. आता ती 18 वर्षाची. तिचं 31 किलो वजन आहे. अरे बापरे, 18 वर्षाची असून? हो. आणि मी तिला कुठं 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 दाखवून थकून गेले. डॉक्टर म्हणायची हिची काही गॅरंटी आम्ही घेत नाही. मग मी माऊलीकडे गेलते. तर मग माऊलीना तिची गॅरंटी वगैरे घेतली, शियावा दिली. मी नांदर शेंगोटीला गेले, कारण माऊलीकडलं खूप गर्दी असते, बोलू देत नाही. तसे स्वामी महाराज तर पाठीचे असतात, त्याचं काही नसतं. पण मग आशा कशी असती ताई. हो ना हो ना. आणि लेकरच आपली इस्टेट आहे, भरपूर इस्टेटीचं पैशाचं काही महत्व नाही. पण लेकरं आपली शरीर संपत्ती ती इस्टेट आहे ना आपली. मी खूप 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 परेशान झाले त्या मुलीला. मग मी स्वामी सेवेत आले. मग आता माझी मुलगी काही आजारी पडत नाही. स्वामी महाराजांच्या चरणी मी सोडून दिलंय तिला. स्वामी महाराज हे लेकरू तुमचं आहे, ठेवतान ठेवा, न्याथान न्या. तिच्या आजारपणामुळे मी परेशान झाले. मी स्वामी महाराजाला इतकंच बोलते ताई, तुम्हाला न्यायची असली ना, जसं झाडाचं फुलं आल्हाद पडतं तशी तुम्ही घेऊन जा. माझी काही तक्रार नाहीये तुमच्याकडं. तुम्ही जर समजा असली माझ्या नशिबात तर नसली तर नाही राहायची. पण मी खूप साऱ्या जणांसाठी स्वामी महाराजाच्या आज्ञेने स्वामी महाराजांनी करून घेतलं. बऱ्याचशा जणांसाठी सेवा केली. बऱ्याचशा जणांचे प्रश्न सुटले. बहुतेक माझ्या नशिबात नसल किंवा काही अडचण असेल किंवा सुटणारा प्रश्न असेल, ज्या दिवशी सुटन त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन. किंवा माझ्या मुलीला भरपूर आयुष्य असेल, स्वामी महाराजाला तिला त्याच अवस्थेत ठेवायचं असेल
किंवा तिचं लग्न वगैरे तिचा संसार स्वामी महाराजाला त्याच अवस्थेत करायचा असं. आता लेकरू द्यायचंय, परस्न द्यायचं आहे. फक्त स्वामी स्वामी करायचं आणि आपलं भाग्याचं काम आहे. आपल्याला त्यांनी कमीत कमी त्याच्या चरणी घेतलं. आपण दुःख बोलू शकतो. शेजारणीला यायला त्याला मित्रमंडळाला आपण बोलू शकतो. ते तर आपले दुःख हसून ऐकताना रडून लोकांना सांगता ना. हो ना, म्हणूनच कुणाजवळ दुःख सांगत बसायचं नाही ताई. कोणाजवळ नाही ताई, कोणाला. तुम्हाला सांगते ताई, माझे मिस्टर थोडेसे दारू प्यायचे तर मी सासू सासऱ्याचं जावाचं नंदाचं सर्वांचं केलं. साऱ्यांनी माझ्या मिस्टरामुळे मजाक उडवली. कोणी माझ्या संसारात मला साथ दिली नाही. मी भाड्याच्या घरात राहायचे. माझं लेकराचं कंपल्सरी दुखल राहायचं. कोणी साथ दिली नाही. माझे मिस्टर जेव्हा मी 2015-16 गुरुचरित्र पारायणाचा आपले सप्ताह असतं दत्त जयंतीचा स्वामी पुण्यतिथीचा, माझे मिस्टर सुरुवातीला मला डोकं झिंज्या धरू मारायचे. कशाला जाती, कशाला बसती, मंदिरात कशाला गेली, उशीर कशाला झाला, उशिरा का आली. अरे बापरे. हो. मग मी स्वामी महाराजाजवळ फोटो धरून रडायचे की तुमची. मग घरमालकीन म्हणायची बाई आणि नवरा नाही म्हणतो तर जायचं नाही, कशाला जायचं, बाया खूप रगेल राहत्या, ऐकत नाही, देव करत्या घरचा, आपला नवरा देव आहे. अरे अरे. आणि मग 2000 आपला करोना सीझन होता. मग करोना सीझन मध्ये मी याच्या मायपोरील करोना झाला. तिचा असे डॉक्टर गॅरंटी देत नाही, आम्ही कोणत्या डॉक्टरला तिला दाखवत नाही. दाखिलं स्वामी महाराजात धावा करते, साक्षात स्वामी महाराज येतात आणि तिची जी काय ट्रीटमेंट ती करतात, तिला बरं करतात. मग आता भरपूर मला अनुभव आला स्वामीचा. आम्ही तिला छोट्या दवाखान्यात नेतो. मग मी दिंडोरीला गेले, तिला करोना झाला तर दिंडोरीला परमपूज्य गुरु माऊली चंद्रकांत दादा यांचा मुलगा होता, माऊलींचा मुलगा. तर मग तिला त्याला तिथं गेल्यावर त्यांनी करोना सांगितलं. तर मी माऊलीला म्हटलं माझी मुलगी तिथं वाचणार नाही म्हणून मी तुमच्या दरबारात आणली. तुम्ही पण असं म्हणताय. जसं चंद्रकांत दादा माऊलीचा मुलगा म्हणे, दादा इथं परब्रह्म बसलं, तुम्ही टेन्शन घेऊ नका. डॉक्टर आपल्या गाठ्यात बसत नाही, आपण डॉक्टरच्या गाठ्यात बसत नाही, तुम्ही टेन्शन कशाला घेता. पण तरी माझ्या मनाला असं वाटत होतं की मी स्वामी महाराजात दरबारात आले, स्वामी महाराज मग एवढी परीक्षा घेताय. आम्ही माझ्या मुलीला ते बाथरूमला पण जाऊन द्यायला नाही. ती झाले डॉक्टर. मग काय केलं त्याने, आम्हाला एक गाडी बोलवली. तिथं कळम सर असं काहीतरी कळवण का काहीतरी गाव आहे, तिथं आम्हाला चेक करायला पाठवलं. तिथं त्यांनी चेक केलं. माझ्या पोरीला हे करोना नाही आला, नॉर्मल निघलं. मग तेव्हा मी चंद्रकांत दादाला जाऊन सांगितलं होतं की माझ्या मुलीला करोना तर निघणारच नाही, पण तुम्ही मला परत बोला. परत मला तिथून फोन आला की तुम्ही इथं या. मग परत मी तिथं गेले ताई. तिथं गेले ना तर माझ्या मुलीला त्यांनी डॉक्टरनी पाहिलं आणि नो गॅरंटी म्हणून तिथून काढून दिलं गुरुपीठाहून. अरे बाप. फिरमकवरून खूप मोठं गुरुपीठ आहे, तिथं दवाखाना आहे तिथून. मग जेव्हा मी तिथं सकाळीच या असं करोना सांगायच्या आधीच मी संकल्प घेतला होता. स्वामी माऊलीचा अभिषेक केलता. स्वामी माऊलीचा अभिषेक झाल्याच्या नंतर मला पोरीला करोना सांगितला. तिथं पादुका पूजन चालतं, त्या बायांना मी भांडे घासू लागत. त्या टायमाला मला माहित नव्हतं की हे कामं केले ना तर आपला परत नसतो. मी तिथं जवळजवळ 25-30 टप आहे, हजार तांबे काटं राहते त्याला ती आवरू लागायची. ती झाल्या नाशिकच्या लेडीज होत्या, त्या म्हणायच्या ताई काहून रडता तुम्ही. मी महाराजाला म्हणायचे, महाराज लोक मला खूप येड्यात काढतात, माझे मिस्टर काढते, सारं काढते, तुमच्या चरणी एवढीच परत नाही. मै पोरगी जगू द्या हो, त्यांना उदाहरण राहील की मी आज बी म्हणते महाराज माझं स्वतःचं आयुष्य जर तुम्हाला मुलीला देता येत असेल तर तुम्ही द्या, तिला जगू द्या. मला डॉक्टरला सांगू द्या की माझी मुलगी माझ्या महाराजांनी ठेवली आहे, तिचं चांगलं केलंय, तिचा संसार चांगला झालाय. माझ्या आई वडिलाला, भावा बहिणीला, माझ्या सासू सासऱ्याच्या पब्लिकीला ते ना असं म्हणलं पाहिजे की ती स्वामी महाराजांनी तिची इच्छा पूर्ण केली. स्वामी महाराज तिच्या पाठीमागे आहे. आज स्वामी महाराजाला मी कंपल्सरी असं म्हणते, स्वामी महाराज माझी मुलगी तर तुम्ही नेणार आहे, आज बी उद्या आज बी नेणार आहे, कधी पण नेणार आहे. कोणता माणूस येईल इथं राहायला म्हणून ती राहील, पण कमीत कमी तिचं काय आयुष्य असेल तिला ते सुखाने जगू द्या, तिचं सारं व्यवस्थित होऊ द्या. कारण मला लोकांना सांगायचंय माझ्या स्वामीला माझ्या मुलीचं सारं चांगलं केलेलं आहे. ती आज सुखात जगतीये, तिच्या आयुष्यात भविष्यात काय असेल ते तुम्ही तुमचं बघून घ्या. स्वामी महाराजांची चरणी माझी कंपल्सरी प्रार्थना असती ताई. मग ते ना काढून दिलं. महिनाभर मी इथं थांबले औरंगाबादला, परत नाशिकला गेले तर डॉक्टरना रिपोर्ट घेतले आणि हसले. मी तोंडावर म्हणले डॉक्टरला की डॉक्टर तुम्ही हिची गॅरंटी नाही म्हणून काढून दिलतं ना. माझ्या मुलीचं 3 किलो वजन वाढलं होतं ताई. अरे वा.
हो, कारण ते जे पाणी होतं ना अभिषेकाचं, तर अभिषेक वगैरे आरती केली ना, तिथले जे हे होते ना पुजारी, ते म्हणे ताई तू औरंगाबादची आहे, तू ते पाणी नेऊ नको, ते खराब होईल. मी ते पाणी पुरं आलं, गाटा 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 पेले. त्याच्यात दूध, दही काय काय मिक्स करेल होतं ते सारं मी पेले 2-3 झाकणं. आणि पोरीला 1 महिना ते पाणी पाजलं मी, खराब न होता फ्रीजमध्ये ठेवून. जोपर्यंत आपली मानसिक पाळी येत नाही तोपर्यंत पोरीला पाजलं. तिचं 3 किलो वजन वाढलं होतं. पोरगी टाकाटक बरी झालती. त्याच्यानंतर करोनानंतर दुसऱ्या करोना आलती, करोना झालता. करोनानंतर आज दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी माझी पोरगी आजारी पडली. तिला पांढऱ्या पिशा कमी झाल्या आणि तिला डेंग्यू झाला. मग आता काल तिला दवाखान्यातून हे मिळालं सुट्टी. म्हणून मग मी काय केलं, मी कंपल्सरी स्वामीचे अनुभव ऐकत असते. मी तुमचं अनुभव ऐकला. मग मी म्हणलं चला आपण ताईला फोन करू. आणि मग काय झालं माहितीये का, माझ्या पोरीला दवाखान्यात न्यायचं तर मला लई टेन्शन आलं. तुम्हाला सांगितलं डॉक्टर लोक तिची गॅरंटी घेत नाही. मग मी तिथं तिला दवाखान्यात नेलं तर डॉक्टर म्हणले हिच्या पांढऱ्या पिशा कमी झाल्या आणि हिचं परत येईल डेंग्यू झाला. हिचा ताप चढ उतर होतो. माझं लगे तुम्हाला सांगते असं वाटलं आता काही खरं नाही आपलं. पण स्वामी महाराजाच्या तर धावत चालूच होत्या. मी स्वामी महाराजाला तरी अशी प्रार्थना करीत होते, स्वामी महाराज तुम्ही पोरगी घेऊन जा, माझं काही हरकत नाही. पण माझ्या पोरीला असं गॅसवर टाकलं, मोठ्या दवाखान्यात नेलं, तिचं रक्त काढलं, ती हातपाय फोडी, ती अवस्थेत तिला नेऊ नका. तुम्ही बिलकुल चांगल्या अवस्थेत तिला घेऊन जा. कारण आता हे मनातच राहिलं ना ताई, की डॉक्टरना मी खूप ठिकाणी तिला दाखवलं, तर हे मनातच राहून गेलेलं आहे माझ्या, की माझ्या मुलीचा डॉक्टरनी भरोसा नाही सांगितलेला म्हणून. पण स्वामी महाराज ते एवढा मोठा भरोसा सांगतात. ते म्हणते ना दुश्मन नाही स्थितीत ते आपलं मन चित्त दुखणं आलं का लई मन बेचैन होतं. हो ना, हो ना. मन सगळ्यात जास्त त्रास देतं आपल्याला. लई त्रास देत आहे. पण तुम्हाला काय सांगू, आता एवढी सुखाची जिंदगी जगते मी. माझा मुलगा ऑनलाईन काम करतोय, तो कंपन्या खोलून देतोय, त्याला 1 लाख रुपये पगार आहे. माझे मिस्टर काही म्हणत नाही मला. स्वामी महाराजाचं करायला खूप बदलले ते आणि माझ्या बाजूनं बोलतात. आणि त्याला माहितीये की माझी बायको खूप खऱ्याने वागली. तिनं कधी कोणाचा त्रास सहन केला पण कोणाला मग दुखवलं नाही. माझी मुलगी पण अशी छान झाली, एवढी काही आता बारीक राहिली नाही. पण तुम्हाला सांगते, माझं सकाळी उठल्यापासून असं बिजी काम असतं. कोणी बोललं नाही बोललं, चला बा आता शेजारणीच भांडणं झाले आणि ती बोलणार नाही, कोणाला गप्पा मारीन, कोणाशी काही घेणं देणं नसतं मला. सारं माझं स्वामी महाराज आहे. माझे तुम्हाला सांगते, आई वडील भाऊ बहीण मैत्रीण. मी त्या दिवशी माझ्या मुलीची तब्येत जादा झाली, समजा आज कोण शुक्रवार शनिवार बुधवार मंगळवार तर मी स्वामी महाराजाला जवळ बसले, रडले, भांडले. म्हणलं तुम्ही दुनियातले सारे ते किती प्रश्न सोडले, माझ्या मुलीचा तुम्ही प्रश्न सोडू शकत नाही का बरं? एवढं काय मी पाप करेले? मी तुम्हाला नुसतं सांगते म्हणलं की माझी मुलगी तुम्ही बरं कराय, बाकी मला तुमच्याकडून पैसा अडका काही नकोय. माझी मुलगी मला परत पाहिजे म्हणलं. कारण माझी मुलगी तर तुम्ही ठेवली नाही तर लोक तुम्हाला नाव ठेवतील. ह्या गोष्टीचा मला खूप त्रास होईल. मला माझ्याच्याने सहन होणार नाही. बहुतेक मी जिंदगी जगणार नाही की स्वामी महाराजांनी माझ्या मुलीकडं मुलगी नेली, लई देव करीत होती, लई देव करीत होती, लई लोकांचे अनुभव सांगत होती, लई लोकांचे प्रश्न सोडित होती, इथेच पोरगी टिकू शकली नाही. असे लोक मला बोलतील, मला सहन होणार नाही. बरोबर आहे. मी असे बोलते स्वामी महाराजाला, आमच्या घरचे मला कधीच अडवत नाही. मी आता आरतीला जात राहते, त्याच्या पहिल्यापेक्षा तर माझी सेवा कमी झाली ताई. मी 3:30ला उठून सेवा करायची. आता माझी तब्येत साथ देत नाही. मला BP सांगितली डॉक्टरनी. डॉक्टर शुगर बोलतात, पित्त होतं. 3:30ला उठायचे, सेवा करायचे, नित्य सेवा करायचे, दुर्गा सप्तशती वाचायचे, स्वामी चरित्र वाचायचे, 11 माळी करायचे. आता कुठली सेवा स्वामी महाराज करून घेत नाही. फक्त केल्या तर 11 माळी, स्वामी चरित्र, महादेवाच्या मंदिरात जाणं एवढं असतं. कारण पोरं मोठाले झाले, पोराचं वेगळं, पोरीचं वेगळं, येणार जाणार, आपल्या नवऱ्याचं वेगळं असं झालंय. हो ना. आमच्या इथं केंद्र आहे खूप. आमच्या इथं बजाजनगर केंद्र खूप प्रसिद्ध आहे. आमचं गुरुमाऊली त्याला आमच्या बजाजनगर केंद्राला मिनी गुरुपीठ म्हणतात. कारण तिरमग दिंडोरी नंतर आमच्या बजाजनगर केंद्रात खूप सारी सेवा चालती ताई. आता मी जिथं राहते तिथं थोडंसं बाजूला पण केंद्र चालू झालं. स्वामी महाराज चरणी प्रार्थना आहे का तिथं तुम्ही मला वेळ द्यायचा, तिथं जायचं, तिथं सेवा करायची. मी गाडी घेतली, त्या गाडीचा क्लास पण पूर्ण व्हायला नाही, फक्त केंद्रात जाण्यासाठी घेतली. आपण वेळ देऊ, वेळेवर घरी येऊ. कारण आपल्या माणसाची तक्रार नकोय की मी उपाशी आहे, तू तिथं सेवा करतीये. हो ना, हो ना. मग त्याच्यामुळे ताई मला तुम्हाला अनुभव सांगायचा होता. माझ्या
खूप मोठा प्रश्न आहे माझ्या दीदीचा पण स्वामी महाराज त्या प्रश्न सोडतातच. आज माझी पोरगी 2005ची 27 डिसेंबरची 2006लाच डॉक्टरने गॅरंटी दिली नाही. आज माझी मुलगी 19 वर्षाची पूर्ण होईन या डिसेंबरला आणि 20 वर्षाची लागन. म्हणजे 1 वर्षाची झाल्यानंतरच डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती? हा, गॅरंटी दिली नव्हती. स्वामी महाराजाची स्फूर्तीनं आज माझी मुलगी, तुम्हाला जर मी फोटो टाकला असता तुम्ही म्हणता नाही पोरी, तिला आता 18,000 रुपये काल बिल लागलं, दवाखान्यात भरून आलो आम्ही, पण तुम्ही तिचा फोटो पाहिला तुम्ही म्हणणार नाही की ताई 18,000 रुपये बिल भरलं म्हणता तुम्ही. मुलगी तर तशी दिसत नाही, ती टवटवीत आहे, तिच्या चेहऱ्यावर किती तेज आहे. अरे वा ताई, बघा तिथे डॉक्टरांनी गॅरंटी सोडून दिली होती, तिथे स्वामींनी जीवनदान दिलं. आता इथं तुम्हाला सांगते, स्वामी महाराज इतके पाठीमागे असतात दुसऱ्यासाठी. आता दुसऱ्यासाठी मी भरपूर वेळेस सेवा घेतली हातामध्ये, त्याला पण स्वामी महाराजांनी मला साथ दिली. माझ्या मामाची नात होती, ती एकडेवार लाडमीट होती, त्याच्याकडे खूप सारे पैसे, परिस्थिती चांगली आहे म्हणे. तिला मुतखडा सांगितला होता, म्हणजे किडनीत खडा सांगितला होता. तर तिची गॅरंटी घेत नव्हते ना, 8वा महिना चालू होता, सिजर पण करत नव्हते. आपल्या दत्त जयंतीचा हप्ता चालू होता, मी केंद्रात बसेल होते. तिच्या सासूबाईने मला फोन केला म्हणे घरात आवाज येत नाही त्यांना. तिच्या सासूबाईने मला फोन केला की छाया सेवा दे म्हणे काहीतरी, आणि वैष्णवीची हेगडेवाल आमच्या औरंगाबादमध्ये साऱ्यात मोठा दवाखाना आहे ताई. मग ती म्हणे छाया काहीतरी सेवा दे, आणि वैष्णवीची डॉक्टर गॅरंटी घेत नाही, बाळाची पण घेत नाही म्हणे. मी म्हणलं असं कसं होऊ शकतं, तुम्ही पण सारे स्वामी सेवेकरी, मी काय कुठं स्वामीच्या घरून उतरले, नीट सेवा करा ना. स्वामी महाराज काय डोळे लावून बसले का तिला बरोबर लागन? ती म्हणे नाही, डॉक्टर गॅरंटी घेत नाही बाळाची बी तिची. मुलगी मी गेले ना तर तिथं मी बोलता बोलता ती सासूबाईला कशी म्हणते, तुम्हाला जमाना तर मग मी येऊ का सेवा घ्यायला? तिची सासूबाई म्हणे ना. तिचे पप्पा मला डायरेक्ट केंद्रात घ्यायला आले, ताई गुरुचरित्र झालं 10:30 आणि ते मला घ्यायला आले. अरे वा. हा, मग मी काय केलं, गेले तिथं तर मग मी स्वामी चरित्र वाचलं. 1 ओळ झाली का आपला स्वामी समर्थ असा जप केला. 1 ओळीला पूर्ण स्वामी चरित्र घेतलं, अवतारिका घेतली, वल्गा सुक्त घेतलं, धुमावती घेतलं, कालभैरव अष्टक घेतलं. पहिल्या दिवशी स्वामी चरणी प्रार्थना केली, तिला बरं वाटू द्या. 2 महिन्यापासून ऍडमिट होती ताई ती तिथं. 1 महिना राहिली, परत 1 महिना राहिली. आणि डॉक्टर तर गॅरंटी घेत नव्हते, सिजर बी करता येत नव्हतं, बाळाची गॅरंटी देत नव्हते ताई. मी 1 दिवस शेवेल गेले आणि दुसऱ्या दिवशी मी परत गेले. खूप मोठ्या घरची मुलगी होती, खूप लोक पाहिले यायचे, मला लाज वाटू लागली ना सेवा घ्यायची. मी घेतलीच नाही. मी तिच्या आईला काय म्हणलं, ती म्हणती तू शेवेला आली घे, तुला काय घ्यायची. पहिल्या दिवशी केली मी, मग दुसऱ्या दिवशी मी म्हणलं मी घरी जाऊन वाचते. मी फक्त 11 माळी केल्या. तिसऱ्या दिवशी ताई त्या पोरीला सुट्टी झाली. आज तिचं बाळ 8-9 महिन्याचं आहे आणि तिचं ते किडनी स्टोन कुठं गेला काय गेला काहीच माहित नाही. अरे वा. तुम्हीच सांगा, तुम्ही दुसऱ्यासाठी एवढं करताय, मग तुमच्यासाठी का बरं स्वामी करणार नाहीत सांगा बरं? नाही ताई, तुम्हाला काय सांगते मी, स्वामी महाराज माझ्यासाठी खूप धावते, खूप. माझे घरचे इतके बदलले. आज माझ्या घरच्याला 25,000 रुपये पगार आहे, माझ्या पोराला 1,00,000 रुपये पगार आहे. माझ्या भायानी माझा 1/2 एकर जमीन घेऊन मला घर दिलेलं आहे. ते ना त्याचं बराबर केलं, ते ना खूप कष्ट केले ताई, माझी काही तक्रार नाही. पण मला असं म्हणायचं होतं, त्याचा भाऊ पीत होता, मी संसार करीत होते, त्याच्या खानदानीची इज्जत होते. मी आपण किती वागलं ना चांगलं तर त्या सासरच्या लोकांना दिसत नसतं ताई. त्याने 1/2 एकर जमीन घेऊन मला घर दिलं राहायला. माझे मिस्टर प्यायचे म्हणून मी त्याचं घर घेतलं आणि घरात त्याच्या भाड्याच्या घराऐवजी त्याच्या घरात मी राहायला आले ताई. आज बी माझं मन नाराज होतं की स्वामी महाराज तुम्ही आता मग कुठं खूप चांगलं केलं, आता कुठं तरी मला 3 रूमचं घर द्या. मला खूप हौस आहे ताई की मी स्वामी महाराजाचे तोडगे टाकावे, स्वामी महाराजाची वास्तुशांती करावी, चांगलं मंदिर असावं. 2 रूमच आहे ना, आणि आपल्या ईशान्य कोपऱ्याला आंघोळीचं बाथरूम आहे, आग्नेय कोपऱ्याला टॉयलेट आहे. तसं कसं तरी आता ऍडजस्ट करलंय. 2019 पासून आम्ही इथं राहायला आलेलो आहे. जसं आम्ही या घरात राहायला आलो तसंच आमच्या घरात भरपूर बदल झाला. अरे वा. तरी मग तुमची इच्छा का बरं स्वामी पूर्ण करणार नाहीत? करणार की हो, थोडासा वेळ द्या स्वामींना पण. नाही, वेळ तर मी दिलेला आहे, कारण मला पैसा तर लागतच नाही. स्वामीसाठी मी आता हे मागते की तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या.
पण मला 100% माझी मुलगी 100% सांगते मी ताई. मी तुमचा नंबर फिट करून घेतला की स्वामी महाराज माझ्या मुलीचं लग्न होऊन देणार, तिचा संसार चांगला होणार आणि मी डोळ्यांना पण पाहणार. काय असन ते माहित नाही, पण स्वामी महाराज माझ्या लेकीच्या रूपात मी तिला कंपल्सरी म्हणते स्वामी महाराज की माझ्या लेकीच्या मी पाय पडून पाय धुवून पाणी प्यात जाऊ काय की, कारण तिचं दुखत होतं म्हणून तर तुम्ही मला भेटले आणि ती माझी गुरु आहे. माझी गुरु जरी जीवनातून गेलेत माझ्या जीवनात अर्थ तरी काय राहिला. हो ना, हो ना. म्हणून मी स्वामीला म्हणते माझी मुलीला काही नका होऊन देऊ तुम्ही. हे दुःख सुख चालूच आहे, त्याला मी तोंड द्यायला राजी आहे. होऊ पण देणार नाहीत स्वामी तुमच्या मुलीला, काही सुद्धा होऊ देणार नाहीत. आता तुम्हीच विचार करा ताई, जिथे 1 वर्षाची होती तेव्हा डॉक्टरांनी सोडून दिलं, मग ती आतापर्यंत 18 वर्षापर्यंत ती आहे म्हटल्यानंतर तिला काय होऊ द्यायचं असतं तर मागेच झालं असतं ना. हा ते तर 100% आहे ताई. मग डॉक्टरांनी जिथे सांगितलं होतं तिथे स्वामींनी चमत्कार केला आणि आपल्या स्वामींना अशक्य असं काहीच नाही, ते अशक्य गोष्टी शक्य करत असतात. पण तुमच्या मुलीच्या पण आयुष्यात करतील ना व्यवस्थित, तिचा पण तुम्हाला संसार पाहायला भेटेलच की. नाही मी नांदर शेंगुटेला गेलते ना, प्रदीप दादा सोनवणे माझ्या तोंडावर बोलले तिला 70 वर्ष आयुष्य म्हणे ताई, चिंता करा जाऊ नका आणि टेन्शन घ्या जाऊ नका. आणि मग आता ते दादांनी सांगितलं म्हणजे ते स्वामी सेवे करायच्या तोंडूनच निघालेलं एक स्वामींचं वाक्य आहे ना. हो हो. मग त्याच्यामुळं ताई आता कसं आहे, माझी खूप दही नाचती बघा. माझा आता नैवेद्य होता गुरुवारी, मी त्या केंद्रात कॉल केला, हिची तब्येत खराब आहे म्हणलं, मी रविवारी घेते म्हणलं. आता मी माझ्या केंद्रात पण बोलणार आहे ना उभा राहून की माझा असा असा अनुभव आहे, मी माझ्या केंद्रात पण सांगणार आहे. माझं साप्ताहिक केंद्र आहे, आमच्या केंद्राचे पत्र ठोकलेले आहेत ताई आणि आमच्या केंद्राचे पत्र ठोकून आता आमचं केंद्र 4-5 महिने झाले चालू होऊन. आमचे केंद्र चालू होऊन आमच्या तिथं केंद्रामध्ये कोणी 400 कोणी 500 असं करून ती जागा घेऊन ते केंद्र उभा केलं. अजून त्या जागेचे पैसे सुद्धा पूर्ण दिले नाही. आणि ताई मी दिंडोरीला आहे ना, माझ्या मुलीच्या वाढदिवसापर्यंत एक गल्ला भरून तिथं दान देत होते. मी आता या केंद्राला दान द्यायला, कारण या केंद्राला गरज आहे. मी त्या केंद्र तिथं बोलून आले की जोपर्यंत हे केंद्र आपलं कंप्लीट होत नाही तोपर्यंत मी गल्ला भरून इथं दान देणार. आणि मी तिथं 500 रुपये महिना, तिथं गट कार्ड आहे ना, 500 रुपये महिना तुम्ही केंद्रासाठी द्या, तर मी 500 रुपये महिना तिथं पण देते. का की तुम्हाला काय सांगू ताई, स्वामी महाराजांनी खूप चांगलं केलं माझं. मी जेव्हा महाराजांना 500 रुपये देते ना ताई, तर माझ्या लेकाला 1 लाखाच्या पुढे त्याचा धंदा चांगला होतो. माझ्या घरात आता एवढी परिस्थिती बिकट होती माझी, जिथं माझ्या नवऱ्याला 15,000 पगार होता तिथं तर 25 आहे, पण कोण पैसा आहे तो मिळणे. आज माझ्या मुलांनी माझ्या मिस्टरांना अंगठी केलीये 72,000ची, मला गंठण केलंय. आमच्या घरामध्ये इतकी सुख शांती, फक्त मुलीचा प्रश्न आहे. मी स्वामी महाराजाच्या चरणी सांगते महाराजांना की बाबा तुम्ही माझ्या मुलीला काही होऊन देणार नाही. डॉक्टर जरी बोलले मला, पण मला तुमच्यावर भरोसा आहे, 100% भरोसा आहे. आणि स्वामी महाराज माझ्या मुलीला काही होऊन देणार नाही. ताई मी तुम्हाला केव्हा बी सांगन, जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत मी तुम्हाला फोन करून सांगन, ताई माझ्या मुलीचं लग्न झालं, ताई मला नातू झाले, ताई माझ्या जावई चांगला भेटला, या साऱ्या गोष्टी तुम्हाला सांगणार मी, म्हणून मी तुमचा नंबर घेतला. हो ना. आणि जसं तुम्ही आता बोलला ना ताई की तुम्हाला जावई चांगला भेटला, मुलीचा संसार सुखाचा झाला, तिला मुलगा झाला, अशीच तुम्ही अनुभव नेहमी शेअर करत राहणार ताई. कारण स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना ताई, एक माझा विश्वास आहे म्हणून सांगते की स्वामींच्या सेवेमध्ये आलं ना की संपूर्ण दुःख विसरून जायचं. सर्व काही स्वामी व्यवस्थितच करतात. आणि जरी एखाद्या वेळेस एखादं दुःख आलं, कारण आपल्याला आपल्या कर्माचे भोग भोगावेच लागतात, त्यावेळेस मात्र एवढी आत्मविश्वास मनामध्ये जागृत होतो, असं वाटतं की काहीच नाही, हे दुःख म्हणजे काहीच नाही आणि आपल्याला हे दुःख आपले स्वामी आहेत पाठीशी. त्यामुळे आपल्याला घाबरायची गरज नाही. आपले स्वामी आपल्या बरोबर असल्यानंतर ह्या जगाचे चालक, मालक, पालक जर आपल्या बरोबर असतील तर काय घाबरण्याची गरज आहे सांगा बरं. हो ना ताई. ते कसं माहितीये का, माझी एक मैत्रीण भेटली, ती खूप स्वामी सेवेकरी आहे. बाया काय करत्या, गप्पा छप्पा इकडं तिकडं करण्यात वेळ घालतात. नाही करायचं ताई, ते आपल्याला करायचं. आणि तिनं काय केलं माहितीये का, मग साऱ्या बायांनी भांडणं केली आणि तिला बोलायला झाल्या. मग तिनं काय केलं, ती डिप्रेशन मध्ये गेली, तिला बीपी शुगर झाला, तिला इतकी शुगर हाय झाली तिला ऍडमिट करावं लागलं, तिला 70,000 रुपये लागले. मी तिच्या घरी गेले, तिला म्हणलं तुला हे कारण करायचं काय. अरे ह्या बाया तुम्ही स्वतः कमी करायचे, आपलं वागणं आपलं बोलणं
आणि आपलं राहणीमान असं पाहिजे का बाया स्वतः आपल्या घरात येऊन बोलल्या पाहिजे. तुम्ही करता काय, तुम्ही बोलत नाही, लोकाला इतकं महत्वच का द्यायचं. तुम्हाला सांगते ताई, आपण जर स्वतः स्वामी सेवेकरी अंतःकरणातून असं ना आपल्या मनातच कोणाला महत्व राहत नाही. नाही, बरोबर आहे ना. आपल्याला ते नाहीच पाहिजे. आपल्याला ज्याला वेळ द्यायचा आहे ते आहेत ना, स्वामी आहेत. त्यांना वेळ द्या ना, काय द्यायचं आहे ते. ही बाकीच्यांशी चुगल्या करण्यात, बाकीच्यांच्या उचापत्या करण्यात काय गरज चालली सांगा बरं? तुम्हाला काय घेणं का देणं दुनियाचं? हं? ज्याच्यासाठी तुम्ही आहे त्याची नामस्मरण करा, त्याची भक्ती करा. जेवढा वेळ भेटेल तुम्ही त्या देवाला द्या. तिथं फायदा आहे. इकडे काय आहे मला सांगा बरं? आता तुम्ही सांगताय तिला एवढं टेन्शन आलं, तिला एवढं काय झालं, कशासाठी? ते जर ती केलं नसतं तर आलं असतं का सांगा बरं? मी ताई तिला बोलून आले, म्हणलं तू या बायांना तोंडाकडे सुद्धा पाहायचं नाही. त्या बायांना असं वाटलं पाहिजे की हिला काय भेटलं. अरे तिला म्हणलं तू स्वामी पुढे बसून त्याच्याशी रड, बोल, भांड, ते तुला भांडत्या प्रश्नाचं उत्तर ते देत्या, तू बोलून तर पाय म्हणलं. हो ना, तुम्ही एकदा मन मोकळं करून बघा त्यांच्या समोर. मी त्या दिवशी स्वामीशी भांडले ताई. दुसऱ्या दिवशी मला असं माझ्या मनातच असं वाटत होतं, भांडू नको बाई, तुझ्या पोरीला काही होणार नाही, मला भांडू नको. आणि ताई माझी सेवा आता कमी झाली. मी तुम्हाला सांगितलं 11 माळीच होतात माझ्या. कंपल्सरी मी आता महाराजाला काय म्हणलं, महाराज आता मला आहे ना 11 माळीच होत्या ना, तेवढ्यात तुम्ही माझ्याकडून करून घ्या. मी प्रयत्न करते, जप आपला वाढा, 50 वाढा, 25 वाढा, कमीत कमी 30 वाढा, 25 वाढा. माझ्या देवाऱ्यामध्ये माझ्या ते दिव्यात कंपल्सरी चंद्रकोर असते ताई. मी तुम्हाला आता माझा नंबर फिट करा, मी तुम्हाला टाकते, लगेच तुम्हाला सांगते. लगेच मी सेवा करू नाही करू माझ्या याच्यात चंद्रकोर असते माझ्या दिव्यामध्ये तयार झालेली. अरे वा. कारण ताई मला सेवा तर होत नाही, पण एखाद्याचं दुःख मला जर तुम्ही सांगताल ना, तर स्वामी माझी गुरुमाऊली सांगतात, समोरच्याचे प्रश्न तुम्ही सोडा, तुम्हाला देवदेव करायची गरज नाही. आतापर्यंत दुसऱ्याचे दुःख सोडून 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 दुसऱ्याची जाणीव करून दुसऱ्याचा भाव समजून ताई लोकांना मला येड्यात काढलं. वेड्यात काढणाऱ्यांच्या नादीच नाही लागायचे. आपल्यामुळे जर एखाद्याचं थोडंसं दुःख कमी होत असेल तर काय हरकत आहे सांगा ना. आपल्याला माहित आहे ना आपण किती प्रामाणिक आहे. आणि स्वामींचं काय आहे, स्वामी फक्त म्हणतात की तुम्ही प्रामाणिकपणे कर्म करा, बाकी काय असेल ते मी बघतो. सेवा थोडी कमी झाली तरी हरकत नसते ताई. फक्त तुमचा प्रामाणिकपणा, तुमचं मन किती स्वच्छ आहे, तुम्ही दुसऱ्याविषयी कसा विचार करता हे खूप महत्वाचं. ताई तुम्हाला सांगते मी, आमच्या शेजारी माझी सख्खी चुलत जाव आहे. सख्खी चुलत जाव आमची एकच भिंत आहे. माझ्या पुतणीला 15 वर्षांनी मुलगा झाला. अरे वा. अहो मी तिला काय सांगितलं की बाबा तिला अनेक वेळा मी यायचे की तू मुलगा होऊन दे, तू मुलगा होऊन दे. ती म्हणायची नको काकू, माझी गर्भपिशवी लहान आहे, मला डॉक्टर ठेवायचं नाही सांगितलं, मला होत नाही, मला राहत नाही. आणि ताई तिनं आहे ना मी नंबर द्याला, त्या नंबरवरून तिनं सेवा घेतली. आमचे सेवेकरी दिंडोरी पिरणीत मार्गाचे ते मालेगावला असतात, ते ना सेवा दिली. तिला मुलगा राहिला ताई, तिला 4था महिना लागला, तिनं मला सांगितलं नाही. तिनं चेक केलं, मला सांगितलं नाही. तिची डिलिव्हरी झाली ना ताई, मी पाहायला पण नाही गेले. माझ्या आत्मसन्मानाला इतकी ठेस पोहोचली. माझं मन जर तसं असतं तर मी तिला म्हणले असते का तुला मुलगा होऊन दे, तुझ्या नशिबान झाला, तुझं कर्म चांगलं होतं स्वामी महाराज त्या मुलाला तुला 100 वर्ष जगू देव, चांगला निघू. पण माझ्या मनाला इतकी ठेस लागली ताई, आज तिला येऊन महिना झाला तरी मी पण पायरी चढले नाही. कारण त्याला आपल्याला विश्वासच नव्हता, तर आपण कशाला जायचं. ताई आपण किती इमानदार असलो ना, आपले सेवेकरी आपलं पारख करू शकतात. जे लोक स्वार्थी ते आपली पारख करूच शकत नाहीत. हो ना, हो ना. अशा गोष्टींविषयी नाही विचार करत बसायचं. तुम्ही खूप चांगलं केलं. तुम्ही तिला एक मार्ग दाखवला. तुमच्यामुळे तिचं चांगलं झालं. पण तिला नाही तुमच्याविषयी काय वाटलं तर राहू द्या. तुम्ही तुमचं कर्म प्रामाणिक केलं ना. आणि ताई मुलगा बी इतका छान आहे, तुम्हाला काय सांगू. मी फक्त त्याच्या स्टेटसला हात-बीत बघितले, चेहऱ्यावर ते भावली ठेवतात. पण एक अंतःकरण चांगलं वागून जर चांगल्या वागणाऱ्या माणसाला लोक त्रास देऊन वाईट बनवायला लावते ना ताई, ही भावना खूप बेकार असते बरं. माझी आता अशी भावना झाली ना की मला आता मन होत नाही जावा संग बोलू, नंदा संग बोलू, बाची संग बोलू. जे लोक वाईट आहे त्याच्या संग मी बोलत नाही आणि जेवढ्या पुरतं संपर्क ठेवते. ताई माझं स्वामी महाराजांना असं मन करेल, मला जर समोरच्यांनी मी निंदा केली तरी मी त्याला बोलत नाही. स्वामींना सांगते तुम्ही पाहून घ्या, समोरची लेडीज मला भांडली, माझा स्वामीवर एवढा विश्वास आहे. स्वामी महाराज त्याला काही शिक्षा करतात ताई, मी त्या समोरच्या व्यक्तीला भांडत नाही. माझी मुलगी मला कंपल्सरी बोलती,
तू लोकांचा त्रास सहन करते, गुपचीत बसते. माझी मुलगी जाऊन भांडती, पण मी बोलत नाही. आमच्या दारात जर कोणी आलं तर घरात पाहता मुलगी आहे का, आणि दारात शिरत नाही. तरी असं मन केलं माझं स्वामींना, काय सांगू. एक 7 टाईप झालं माझं असं. एक तपश्चर्या करणार महाराज बी एवढं होऊ शकत नाही. मी तर स्वामी महाराजांना असे बोलले की स्वामी महाराज तुम्ही माझं मन एवढं चांगलं केलं तर तरी मला कुठल्याच गोष्टीचं काही वाटत नाही. मला असं वाटत नाही का आता स्वामी महाराजांनी मला खूप पैसे द्या, घर द्या, दार द्या. मला असं वाटतं स्वामी महाराजांनी माझ्याकडून 3 वाजेपासून सेवा करून घ्या. पण तरी आता लेकरं मोठाले झाले ना, ताण जादा होतो. छोटे छोटे राहते तेव्हा बरं राहतं. हो बरोबर आहे. आणि कसं झालं माहितीये का, आपण एका अध्यात्मामध्ये असलो का आपले लेकरं आपला नवरा वळणात असलेत लोक आपल्या जीवाला बरं वाटतं ना आपल्याला बरं वाटतं. आता लेकराला वेळ देणं, खाणं पिणं सारं वेळेवर झालं पाहिजे. सेवाच आपल्याला महत्वाची वाटत नाही. लेकराचं करून सेवा थोडीफार झाली तर आपल्या आत्म्याला शांती वाटते. हो ना. असं झालेलं आहे ताई. पण तुमच्या नंबर मी आता फिट केला, तुम्ही माझा नंबर फिट केला, तो आता माझे सारे अनुभवाने तुम्हाला एक करून सांगते मी. हो चालेल. हा, ठेवू का? श्री स्वामी समर्थ. हो तुमचा अनुभव शेअर करते मी ताई. हा, करा. हा चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचे अनुभव खूप सुंदर होते. स्वामी शक्ती पाठीशी आहे हे यावरून प्रत्येक अनुभवातून खूप लोकांचे अनुभव एवढे सुंदर आहेत आणि त्यांच्या अनुभवातून हे समजून जाते की स्वामी जर पाठीशी असतील ना तर काहीच काळजी करण्याची गरज नसते आणि स्वामी हे नेहमी अशक्य गोष्टी शक्य करत असतात. त्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींचा लहान किंवा मोठा अनुभव जर आयुष्यात झाला ना तर प्रत्येक वेळी स्वामी आपल्या भक्तांच्या बरोबर हे असतातच. कारण स्वामींचं एकच वाक्य आहे, ते म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी असतातच आणि ते नेहमी जाणवून देखील देत असतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेले असतील तर मी इथे नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव हा शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही सांगता तेव्हा मात्र तुमच्या अनुभवातून खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे, या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यासाठी तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिलेला आहे तोच तुम्हाला शेअर करायचा आहे. कारण स्वामींनी तुम्हाला अनुभव देऊन त्यांचे कार्य संपलेले आहे. जे काही कार्य आहे स्वामी सेवेकरी वाढवण्यासाठी ते पुढील कार्य तुमचे आहे. त्यामुळे तुम्हाला जो स्वामींनी अनुभव दिला तो अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थांचा जो षडेक्षरी मंत्र आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामस्मरण मात्र या मंत्राचं नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.